brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. हे सगळे कार्यकर्ते मंडळी एकाच मुशीत तयार झालेली आहे. मगाशी मी एक शब्द वापरला, कूळ आणि मूळ. ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ माणसाने विसरू नये. शेवटी का कुठल्याही मतदारसंघामध्ये युती आघाडी ज्यावेळेला होते ना त्यावेळेला त्याच्यावरती बसून मार्ग काढता येतो. मधल्या काळात तुम्ही म्हणाला होता की उद्धव ठाकरेंचे दरवाजे काय तुमच्यासाठी कधी बंद झालेले नव्हते, तुमचे वैयक्तिक संबंध कायम तिथे चांगले होते. तुम्ही जेव्हा बाहेर पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत त्यावेळी तुम्ही बाळासाहेबांना सांगून बाहेर पडला होता या सगळ्यामध्ये. आता मुद्दा असा या सगळ्याबद्दल की तुमचे तर रिलेशन सगळे चांगले होते, पण आज ग्राउंड रूटला ज्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष एकमेकांना अंगावर घेतलं, अगदी तुमच्या शिवडीसारख्या मतदारसंघात चौधरींचं असेल किंवा माहीममध्ये तर अमित ठाकरेंचं ते सीट गेलंच, म्हणजे असं झालं की त्यांना हार पत्करावी लागली. अशा ठिकाणी कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार कसं आता? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, हे सगळे कार्यकर्ते मंडळी एकाच मुशीत तयार झालेली आहेत. मगाशी मी एक शब्द वापरला, कूळ आणि मूळ. ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ माणसाने विसरू नये. आलं लक्षामध्ये? ते त्या विचारधारेत तयार झालेली मुलं आहेत. आता काय आहे की आम्ही नशिबवान आहोत की राज ठाकरे साहेबांकडे प्रचंड प्रमाणामध्ये यूथ आहे. अजून तो पाहिजे तेवढा परिपक्व झालेला नसता यूथ, तर तो त्यांच्यावर जीवावून टाकणारा यूथ आहे ना, तो यूथ आहे. त्याच्यामुळे शेवटी का कुठल्याही मतदारसंघामध्ये युती आघाडी ज्यावेळेला होते ना त्यावेळेला त्याच्यावरती बसून मार्ग काढता येतो. मी माझ्या डोळ्यासमक्ष त्या काळात पाहिलेली आहे. प्रमोद महाजन साहेब आणि मुंडे साहेबांनी बाळासाहेबांसोबत मिटिंग केल्यानंतर त्यावेळेला राज ठाकरे सोबत होते. त्यावेळेला 117चा आकडा आणि 171चा आकडा मिळून 9, इकडे 171, इकडे 117, हे राज ठाकरे साहेबांनी दिलेलं प्रपोजल, तुमचं 9 आमचं 9, ते त्या काळामध्ये राज ठाकरे साहेब आणि प्रमोद महाजन मिळूनच ते केलं होतं. आणि नंतर मग सीटच्या बद्दल ते होत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठल्या अडचणी कोणाच्या बाबतीत येतील, पण अजून तसं काहीच नाही. परंतु निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्हाला जी काय तयारी करायची आहे ते आम्ही करतो, ती करत राहणार आहोत.